फॅमिली ट्रिपमध्ये शिर्डीला गेलेला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. इकडून शिर्डीला गेलेला, शिर्डीतून त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरून परत रिटर्न मुंबई, अशी माझी ट्रिप होती. सो ही जी पर्टिक्युलर स्टोरी आहे ते रिटर्नची स्टोरी आहे. परत येताना मला रस्ता तो माहिती नाही कोणता आहे, बिकॉज मला गुगल मॅप्स की जय हो, गुगल मॅप्सनी रस्ता दाखवला, मी तो रस्ता फॉलो केला. मला त्या घाटाचं नाव आता सध्या आठवत नाही आहे की काय घाट आहे तो. सो आम्ही निघालो आम्ही अराउंड 5, 6, 7 आम्ही निघालो असू त्या टायमाच्या आसपास, म्हणजे अंधार झालेला. सो तो घाट होता बेसिकली एक, आणि तो असा खूप वळणसार घाट होता, म्हणजे घडी घडी त्याच्यामध्ये टर्न्स होते आणि शार्प टर्न्स होते. सो त्या घाटावरती सगळ्यात आधी तर माझी गाडी बंद पडली. माझ्या गाडीतून धूर यायला लागला आणि लिटरली त्या घाटावरती एक स्ट्रीट लाईट नव्हती. जे काय आहे तुमच्या गाडीचा हेडलाईट आहे. आणि त्या रोडवरती गॉड नोज वाय बट खूप कमी गाड्या होत्या गाड्या नो डाऊट, पण खूप कमी गाड्या होत्या. सो तसं करत करत आम्ही घाट क्लिअर केला आणि एक सर्टन पॉईंटवरती येऊन आमची गाडी बंद पडली अँड गाडीतून धूर यायला लागला. आउट ऑफ टायर्समधनं धूर येत होता. सो आणि नशीब तसं की जिकडे माझी गाडी बंद पडली तिकडे एक असा ढाबा मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये बघितला त्याच जागेवरती. त्या ढाब्यामध्ये एक पण लाईट नव्हती. लोक टेबल खुर्चीवरती बसून छोटे छोटे लॅम्प लावून बसले तिकडे जेवत होते. तर मी असंच एकाला विचारलं की भाई इधर आसपास कोई मैकेनिक है क्या. त्यांनी सांगितलं की आप 2 टर्न मार के जब नीचे आओगे तो वहाँ पे एक मैकेनिक है. तर आम्ही तिकडे त्या पर्टिक्युलर मेकॅनिकला शोधत परत गाडी सुरू केली. हळूहळू गाडी चालवतोय. नशीब जिकडे मी गाडी थांबवली त्याच्या एक्झॅक्ट समोर मेकॅनिकचं घर. त्या मेकॅनिकनी मला सांगितलं की आय थिंक तुमचे टायरचं हे ब्रेक पॅड नवीन आहेत म्हणून ते जस्ट यूज झालेत म्हणून तो दूर निघतोय. तुम्ही खाली उतरा, घाटाच्या नंतर खाली उतरा, कारण तुम्ही एक्सेस ब्रेक केले आता घाटावरती. तर खाली उतरा आणि वेट करा थोडी वेळ, अर्धा पाऊण तास गाडी उभी राहू द्या शांततेने. पाणी मारा थोडं टायर्सवरती, 4 टायरवरती पाणी टाका. मी उतरल्या घाट, पाणी टाकलं, नॉर्मल गाडी नॉर्मल झाली. आता आम्ही परत रस्त्याला लागलो. तो रस्ता अराउंड नाशिक टू निघणार होता. तो गुजरात हायवेवरती, आपला जो मुंबई आपण मीरा रोडून सरळ जातो, विरार मनोर वगैरे रस्ता जो येतो तिकडे तो निघणार होता. मी तो रस्ता आधी कधी बघितला नाही मी त्या रस्त्यात कधी गेलेला, त्याच्या आधी नाही, त्याच्यानंतर कधी गेला. मी माझी गाडी एकटी गाडी रोडवरती चालतीये, म्हणजे असं बघायला गेलं की 2-2 किलोमीटरच्या अंतरावर एक पण गाडी नाही आहे. 2 किलोमीटरच्या नंतर एक गाडी दिसतीये. माझी गाडी चालली आहे. एक झाड आहे जो या स्टोरीचा खूप मेन पार्ट आहे. एक झाड आहे ज्या झाडाला मी त्या गाडीमध्ये बसल्या बसल्या कमीत कमी 4 वेळा बघितलं. मी जातोय, झाड दिसला फर्स्ट टाइम, ओके झाड आहे, ऑब्विसली आता नॉर्मल रस्ता आहे, झाड तर असणारच. एकदा बघितला, ओके ठीक आहे. मी गाडी चालवतोय, 15 मिनटं झाले, मला तोच झाड परत दिसला. मला ओके तो नसेल, कदाचित तो नसेल, असेल सेम झाड, वडाचं झाड होतं, असेल रस्त्यामध्ये दुसरं झाड असेल, ठीक आहे. परत 15 मिनटं झाले, तोच झाड दिसला. मी बोलला की हे काहीतरी चुकीचं आहे. माझ्या बाजूला माझी आई बसलेली, नाही माझी वाईफ बसलेली माझ्या बाजूला, अँड मागे मम्मी डॅडी बसलेले. मी कोणालाही सांगितलं नाही आणि मध्ये माझी वाईफ मला सांगतीये की तुला असं नाही वाटतं की आपण ह्याच रस्त्यावरती घडी घडी जातोय. तिने पण ते नोटीस केलं, तिने पण सांगितलं नाही मला, पण तिने इनडिरेक्टली सांगितलं की तुला असं नाही वाटतं की हाच रस्ता आपण कधीच ह्याच रस्त्यावरती चाललोय. नाही, चल रहा है गाडी,
क्या तकलीफ आहे. बेसिकली तिला माझ्या वाईफचं असं पर्स्पेक्टिव्ह आहे की 4 झाड एक साथमध्ये दिसले तर तिला भीती वाटते. तिला बेसिकली तो एक फोबिया आहे की तिला मोकळा स्पेस नाही आवडत, लोक पाहिजे. आणि एक्झॅक्टली तशी सिच्युएशन होती जिकडे तिला अनकम्फर्टेबल थोडं वाटत होतं. कारण एकतर एक लांब डिस्टन्सपर्यंत गाडी नव्हती आणि मध्ये रस्ता आहे, दोन्ही साईडला आय थिंक रात्रीचा टाईम होता तर एक साईडला आय थिंक खेती होती सगळी, आय थिंक ऊसाची खेती असेल, आणि एका साईडला घनदाट जंगल होतं. सो ते बेसिकली अशीच जागा होती जिकडे तिला शी इज नॉट कम्फर्टेबल. तर तिने सांगितलं की तेरे को ऐसा नाही लग रहा है की बेसिकली आपण याच जागेवरून परत चाललो आहे. तर तो झाड मी कमीत कमी 4 वेळा बघितला. त्याच्यानंतर मी गुगल मॅप्सवरती बघितलं. गुगल मॅप्सवरती माझ्या लोकेशन एकाच जागेवरती आहे, लोकेशन पुढे चालतच नाही आणि माझी गाडी चालली आहे. बापरे. आउट ऑफ विच माझी गाडी ऑलमोस्ट 80 to 100च्या स्पीडवरती चालली. असं पण नाही की गाडी 20-30च्या चालते. 80 to 100च्या स्पीडवरती गाडी चालली आहे. आणि ऑब्व्हियसली आपण गाडीमध्ये गुगल मॅप लावतो तर खाली आपल्याला स्पीड सुद्धा दाखवतं आणि ते डिस्टन्स पण दाखवतो, ते कव्हर करतं, ते पण ब्लू कलरचं, ते पण पुढे चालत राहतं. तेही दाखवतं. सो ते पुढे चालत नाहीये, एका जागेवरती अटकलंय. स्पीड दाखवतंय पण ते अटकलंय आणि ते मग एक पुढे मागे पुढे असं होतं, स्टक झालंय. बोला ओके, दॅट इज अ सिग्नल. मी पप्पांना बोला की पापा ऐसा मेरे को लग रहा है. ते बोलले गाडी चलाता रहे, रुकाना मत किधर भी. त्यांनी काहीतरी मंत्र उच्चार केले. त्याच्यानंतर तो झाड नाही दिसला परत. अँड अर्ध्या ते पाऊण तासाच्या आतमध्ये आम्ही हायवेला लागलो. तुम्ही त्या जाळातून बाहेर पडलो. काय चकवाच आहेत बाई तो. सो बेसिकली हा चकवा होता. हा छलावा ज्याला आपण हिंदी म्हणजे मी चकवा नाही बोलू शकत, कारण चकवा आपल्याला कसं आहे की इन्स्टंटली कळतो की आपल्याला चकवा लागलाय, पण याच्यामध्ये मला इन्स्टंटली नाही कळलं. पण तिथेच तुम्ही फिरत होतात. पण तिथेच फिरत होता. आणि किती वेळ होता तुम्ही तिथे? ऑलमोस्ट 1-1.5 तास ऑलमोस्ट. बापरे. खूप वेगळ्या गोष्टी आहेत रे तुझ्या. म्हणजे आपण ह्या खूप टायमानंतर अशा गोष्टी ऐकतो, नाहीतर जनरली खूप असे सेम असतात. आणि जेव्हा मी ऐकतोय ना गोष्टी, त्या अशा नाही आहेत की कुठून ऐकल्यात किंवा तू कुठे बघितलंय, ते तुझ्यावर झालंय. येस. आणि कारण ते दिसतंय, कारण त्याचे प्रत्येक डिटेल्स खूप जास्त क्लिअर आहे. येस. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.